तर काल रात्री तुम्हाला व्हिडिओ दिसला नसेल आणि आत्ता पण व्हिडिओ हा लेट येईल किंवा कधी येईल मला माहीत नाही. तर सध्या आम्ही आहे धाराशिवमध्ये. पाहुण्याला एक आपल्या बरं वाटेना, त्याची तब्येत बिघडली तर त्यामुळंच मी रात्री पण व्हिडिओ काढला नाही. कसं की आपले व्हिडिओ इकडं तिकडं बघतात ना पाहुणे रावळे पण, मग आपण तिकडं व्हिडिओ काढलेला म्हणजे त्यांना काय वाटणार, बाबा आम्ही एवढ्या दुःखात आहे, टेन्शनमध्ये आहे, आणि अशा वेळेस यांनी व्हिडिओज काढत बसतात. मग आता पण मला गरज नाही वाटत की मी त्यांचा कोण आहेत पाहुणे हे ते सांगून व्हिडिओ बनवणं किंवा त्यांना दाखवणं करणं मला नाही गरजेचं वाटत. मी साईडला थोडंसं आलो आहे. आता त्या पाहुण्याला जरासं बरं वाटतं, म्हणजे त्याची तब्येत ठीक आहे आणि पाहुणा आपला खूप जवळच आहे, मग त्यामुळं येणं गरजेचंच आहे. पूजा पण आली आहे, तुमची वहिनी आतमध्ये बसली आहे. त्रिशा होती आता इथं खेळत होती, गेली आता एवढ्यात. 12:30 वाजल्यात. 12:30 वाजता व्हिडिओ काढतोय. अपलोड होईल माहीत नाही ना, काय माहीत नाही मला, पण काढायला लागलो आहे मी. कारण का रात्री पण माझी अपडेट नव्हती, तर वाटतं ना मला मेसेज आलेत माझ्या जुन्या व्हिडिओंना पण की दादा तू व्हिडिओ का टाके ना असं. आणि माझ्या जुन्या व्हिडिओच्याच कमेंट आता पण करतात त्याच्या. हो का, त्रिशा आली बघा आपली. मम्मी कुठं आहे? मम्मी हाय कर, हाय कर. मूडमध्ये नाही ती. तर माझ्या त्या जुन्या व्हिडिओंना कमेंट येते की दादा देत जा की वहिनीकडं पैसे हे ते. तो कधीच झाला ताई तो मॅटर. पण बघतात ना, जसा व्हिडिओ समोर येत असेल तशा कमेंट पण येत असतील. माझा मूडच ऑफ झाला आहे, कारण तो पाहुणा आपला खूप जवळचा आहे आणि खूप चांगलं आहे. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मान सन्मान देत असतं, तर त्यामुळं खूप काळजी वाटत होती. आणि त्यांचं कोणी म्हणजे असं नव्हतं ना त्यांना बघणारं, पण मग आपण स्वतः जाऊन त्यांना ते समक्ष बाबा आपल्या हातानं त्यांना दवाखान्यात पोच केलं आणि त्यांची तब्येत आता बरी आहे हे जरासं बरं वाटतंय. म्हणूनच व्हिडिओ काढला मी, नाहीतर काढलाच नसता. मला रात्री समजलेलं, पर त्यावेळेस येणं म्हणजे चुकीचं आहे. कारण आमची लेकरं काय करतात, आम्ही कुठं निघालो ना असं सोबतीला पळतात. मग सोबतीला अंधाराचं 3-4 लेकरं घेऊन गाडीवरती यायचं चांगलं नाही वाटत, त्यामुळं नाही आलो मी. आणि म्हणूनच मी व्हिडिओ पण नाही काढला. आता टाकतोय, मग संध्याकाळी टाकेल नाही टाकेल ते पुढचं पुढे. जर पाहुण्याला आता सगळं व्यवस्थित वाटलं केलं तर आम्ही निघणार आहे. आणि आमची गाडी राहिली तिकडंच त्यांच्या घरीच. माझ्या पायातलं चप्पल पण राहिलं तिथंच, राहिली तिथंच गाडी. काय सांगायचं, मला गाडीचा शो चेंज करायचा होता त्या दिवशी. नाही का कोणी तर खोड्या म्हणजे असं मुद्दाम गाडी ढकलून दिली का, कोणी गुराढोरानं धक्का मारून गाडी पाडली मला पण माहीत नाही. पण गाडीचा शोच फुटला आहे आपल्या. आणि त्याचं मेन मुद्दा म्हणजे अजून शो बसेल 500 रुपयापर्यंत, पण त्याच्यावरती नावं केवढं काढलेलं. मी यूट्यूबचा लोगो टाकला होता. मी असं लिहिलेलं होतं, आई वडिलांचा आशीर्वाद. जय सेवालाल हाय का नाही यावेळेस माझ्याच लक्षात देईना. माझं पहिल्यापासून म्हणजे असं होतं, आई वडिलांचा आशीर्वाद जय सेवालाल असं होतं. यावेळेस मग ते आई वडिलांचा आशीर्वाद, रोहन, आर्यन, त्रिशा, यूट्यूबचा लोगो, 500-600 रुपयाचा खर्च करून मी ते सगळं केलं. ते सगळं माझं वाया गेलं. म्हणजे तो शो 500 हे 500-1000 रुपये घालवावे लागतील तिला. मी विचार केला तर शो तरी चेंज करावा. ते लटकतं ना असं, गाडी आपण चालवायला लागलो ना खळाखळा हालतं ते. नाश्ता नाही काय नाही. मग ते पाहुणे त्यांचे ते म्हणत होते चला चहा वगैरे घेऊ. म्हणलं नको, म्हणलं मी एवढं काही चहा घेत पण नसतो. म्हणलं तुम्ही या घेऊन. थांबलो इथंच. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण कोणाच्या सुखात जरी नाही सामील झालो तरी काय नाही वाटत त्या लोकांना. पण समजा आपण एखाद्याच्या दुःखात तिथं नसलो, मग त्या गोष्टीचं कसं हे वाटतं ना, जरासं जाणं येणं गरजेचं आहे. बघा आपल्याकडं कोणी बघू नाही बघू, पण आपण कोणाच्या पण गरजेला पडणं मला तर चांगलं वाटतं. गाड्या अशा धाराशिवमध्ये आहे काय, इकडं गाड्या गर्दी, रस्त्यालाच आहे दवाखाना. पोरं पण सोडून आलो घरीच आम्ही. रोहन आर्यन राहिलेत घरीच. त्रिशाला आणलंय सोबतीला. त्यांच्याकडं मोबाईल राहिला आहे. पोरं एवढं मेसेज करतात. घरी काय बनवलं नव्हतं त्यांना खायला, पण असंच पळत पळत आलतो आम्ही.
मग त्यांना म्हणलं जावं काहीतरी खावा म्हणलं तिथं. खायचं प्यायचं काय नाही, कारण दिवाळीचं आपलं भरपूर पडलंय, काय खायला त्यांना कमी नाही. मेसेजवर मेसेज करत राहता. आर्यन कधी बघावं तेव्हा व्हॉइस मेसेज करतोय. कार्ड बंद केला, कारण कसं करतो आर्यन, मी आर्या म्हणतो ना त्याला, आर्यनच म्हणतो आणि आर्या पण म्हणतो. तो काय करतोय मध्येच व्हिडिओ कॉल करतोय, कुठेही दाखव आला काय, त्याला खोटं बोलतोय ना आपण निघालोय आम्ही हे ते, तर मग मुद्दाम तो असा व्हिडिओ कॉल करतोय. तुमची वहिनी कुठं बसली आहे की म्हणलं. त्या पाहुण्यांना म्हणलं चला म्हणलं चहा वगैरे तरी घेऊ. तर कोण म्हणतं मला शुगरच आहे काय आहे. मग अशा वेळेस काय होतं, माणूस ज्या वेळेस बाबा आपला सुखी नसतोय दवाखान्यात, त्यावेळेस त्यांना म्हणजे असं खाऊ वाटत नाही, ते वाटत नाही. आता आपल्याला एवढं वाईट वाटतं म्हणजे त्यांच्या घरच्यांना पण वाईट वाटतच असणं. मग म्हणलं चला म्हणलं. त्या म्हणले 1-2 जण म्हणले येऊ, थांबा म्हणलं या मी खाली थांबतोय म्हणलं, व्हिडिओ स्टार्ट केलता म्हणलं मी. ठीक आहे म्हणा. ते त्यांच्याकडून व्हिडिओच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, ते म्हणत होते. उलट पूजाला बोलले तू नाही का मोबाईल आणाया, म्हणजे माहीत आहे बाबा हे लोक व्हिडिओ बनवतात, यांचं बाबा काय तर त्या यूट्यूबवरनं घर चालतं, थोडंफार मदत होते. हां, मग या गोष्टी माहिती आहे, त्यामुळं कोण नाही व्हिडिओच्या बाबतीत काय नाही आपल्याला अडथळा वगैरे. पूजाला म्हणलं घेऊन या म्हणलं, त्यांना चहा वगैरे घेऊ म्हणलं तिकडं, येतील तर नेऊ त्यांना म्हणलं. थांबलेत ते येत्यात. हे दवाखाना आहे धाराशिवमधला कोणता आहे, सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, इथं आपणच घेऊन आलोय. मग त्यांच्याकडं पैशाचा पण प्रॉब्लेम होता. मी सजेस्ट केलं तर त्यांना म्हणलं जाऊ आपण सिव्हिलमध्ये तिकडं. मग ते बोलले नाही नको, इथंच करू, म्हणजे जरा लवकर, जरा पेशंट जरासा जास्तच आजारी आहे ना, त्यामुळं. चला मग मी जातो त्यांना घेऊन, बघू अजून एकदा जातो. चला म्हणतो. आलेस तर ठीक आहे. गाडी आपली राहिली, इथून परत कसं जावं ते कळना. त्या पाहुण्याला रिक्षामध्ये घेऊन पळत आलो आम्ही, आणि त्यामुळं गाडी राहिली, पायातले चप्पलं राहिले तिथंच, सगळं तसंच आलो आहे निघून. अरे आता इथून कसं जायचं मला ते प्रश्न पडला. इकडून ना बस ना गाडी ना काय, मग कोणाला तरी बोलवून घ्यावं लागेल. मी जाईल आणि गाडी घेऊन येईल मग, म्हणजे मग नंतर जाऊ आम्ही. गाडी ही गाडी होती बघा, आम्ही आलेलो यात घेऊन आलतो. चला जातो मग, बाय.